हाय गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. कसे आहात सगळे? सो सकाळ सकाळ आमची धावपळ चालू आहे. झाडू, पोछा, कपडे, भांडी सगळं करून महिमा निघाली आपल्या कॉलेजला. महिमाची जशी एक्झाम चालू आहे आणि महिमा एक्झाम करून आल्यानंतर विचार केला की आज तिळाचे लाडू बनवूया. पण ते काही शक्य झाले नाही. म्हणजे महिमाची वाट बघत मी बसली नाही आणि मीच स्वतः बनवायला घेतले लाडू. सो सगळ्यात पहिलं मी शेंगदाणे करून घेते, भाजून घेते आणि शेंगदाणे भाजत असताना मला आला माझ्या आईचा, माझ्या बहिणीचा व्हिडिओ कॉल. सो मी दुसऱ्या फोननी बोलत होती आणि माझ्या आयफोननी मी इथे शूटिंग करत होते. सो पहिले शेंगदाणे चांगले व्यवस्थित भाजून घेतले मस्तपैकी. ते थंड करायला ठेवले एका ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी घेतली डाळ, जे डाळ्या म्हणतात, ते फाडून ते फटाफट व्यवस्थित ते करून घेतले भाजून बऱ्यापैकी. त्याच्यानंतर ते म्हणजे चांगले व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मी सुपामध्ये व्यवस्थित शेंगदाणे करून ठेवलेले. त्याच्यामध्येच मला लागलेली चहाची तलप. चहा बनवली एका साईडला आणि मी जसं चहा प्यायला घेतले, तर माझ्याकडून झालं मोठं एक कांड. तर मस्तपैकी मी अशी चुस्की मारत चहा पित होती. डाळ्या पण आपल्या भाजून झाल्यात आणि डाळ्या भाजून झाल्यानंतर परत मग मी घेतले तीळ. सो हे तीळ होते आईकडून आणलेले मस्तपैकी व्हाईट व्हाईट मस्तपैकी शुभ्र. पण महिमाने आणलेले ते थोडेसे ब्राऊन होते. तर म्हटलं ते मिक्स तर केले, पण बघू बऱ्यापैकी. त्याच्यानंतर चहा प्यायली. चहा पिऊन झाल्यानंतर अचानक जे मी सूप ठेवलेलं हे बघा पडलं. सो खाली बघताच तर काय, हे बघा सगळे शेंगदाणे खाली पडलेले. ते शेंगदाणे फटाफट एक 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 वेचून उचलले. सो टेन्शन काही नाहीये. आपला डेलीचा आपल्याला पोचा असतो. घरामध्ये झाडू असते त्यामुळे स्वच्छच होतं. पण तरी पण मी उचलून घेतले फटाफट आणि म्हणतात ना मला असा राग आलेला आणि व्हिडिओ चालू होता. तीळ झालेत आणि हे बघा मला चटका लागलेला. मी काय बोलू, हे बघा मी काय बोलते तुम्हाला. हाय गाईज, मला दिसतात चटके. कसले चटके लागले. बाय द वे मी हे बनवले आहेत लाडू आणि हे लाडू करताना जे माझी आई वडील जे काय आठवलं असेल ते आठवलंय. एवढं चिपकून राहिलेलं ना, बघा लाल केवढं झालंय. सो मी लाडू करताना हे सगळे चटके लावून लाडू बनवलेले आहेत. तर मी लाडू करताना हा विचार करत होती की जे कोणी लाडू बनवताना आपण ज्या लाडूमध्ये नुक्स काढतो, हे कडक आहेत, नरम आहेत, हे असेच आहेत, ते तसेच आहेत, अशी बरोबर नाही. प्लीज यार असं बोलू नका. हे हाताला चटके लावून हे लाडू बनवले जातात. खरंच तुम्हाला म्हणजे मला हे असं एवढं रिअलाइज झालंय ना, पण हे खूपच टेस्टी असेल. सो हाय हाताला बोलतात ना, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. सो हॅपी मकर संक्रांती सगळ्यांना. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि हे चटके नका विसरू. त्यानंतर आम्ही निघालो थोडा राऊंड करायला प्रिन्सीला घेऊन. आज खूप दिवसानंतर रितेश घरी आलेला, सो आम्ही चाललेलो राऊंड मारायला रिक्षातून. महिमाची बघा केवढी मस्ती चालू होती आणि मी बघा कशी बसले, कारण की प्रिन्सीने पूर्ण पाठी जागा घेऊन टाकलेली एकदम. बऱ्या म्हणजे काय सांगू तुम्हाला, पूर्ण तिने हे करून टाकले. आणि आमच्याकडे भयंकर थंडी आहे आणि मला वात असल्यामुळे मला खूप प्रॉब्लेम होता. महिमाने थोडा माझ्या पायाला रात्री बाम लावून दिला. माझी मुलगी कशीही असो खूप चांगली आहे, सगळी कामं करते. सो कसा वाटला माझा मिनी ब्लॉग नक्की सांगा. ही आहे आमची प्रिन्सी. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आपले असेच ब्लॉग येत असतील. बाय.